तर बारामती लोकसभेतील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही हे बंद कसे काय होते यावर आक्षेप घेत अमोल कोल्हे यांनी निवडणूक आयोगावर काही प्रश्न उपस्थित केलेत. पराभव समोर दिसून येत असल्यामुळे हे असे व्हिडिओ अपलोड केले जात असल्याचा आरोप इकडे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी केलाय. ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवलेले तिथे सीसीटीव्ही 45 मिनिटं नेमके बंद का होते याचा खुलासा खरं तर संबंधित यंत्रणेने करणं गरजेचं आहे. आणि याविषयी अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होणारी ही गोष्ट आहे. त्यामुळे तातडीनं याबाबत खुलासा हा संबंधित यंत्रणेनं निवडणूक आयोगानं हा केला पाहिजे. हे सीसीटीव्ही नेमके बंद का होते, त्याचा बॅकअप काही होता का, या संदर्भातील खुलासा हा निवडणूक आयोगानं तातडीनं करणं खरं तर गरजेचं आहे. ही त्यांची शेवटची फळफळ आहे. त्यांना स्पष्ट पराभव दिसतोय. निंदा नालस्ती करून जमलं नाही. आणि उद्या ज्यावेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेला असेल त्यावेळेस हा रोहित पवार नाचायला मोकळा असेल. आम्ही अगोदर सांगितलं होतं, पैसे वाटले, बँका उघड्या होत्या, त्याच्यानंतर गुंडागर्दी केली आणि मग नंतर ईव्हीएम सेट केली. याला रडीचा डाव म्हणतात, जो तुतारी गटाने खेळलाय. ज्या ज्या ठिकाणी तुतारी गट लढतोय त्या ठिकाणी असेच रडीचे डाव खेळले जातील. त्यामुळे यात काही अर्थ नाही. अपलोड केलेला व्हिडिओ फक्त आणि फक्त मूर्खपणा आहे.